कल्याण पूर्वेतील तिसगावपाडा परिसरात प्रबोधन सेवा संस्थेतर्फे समाजसेवक प्रशांत बनसोडे यांच्या माध्यमातून महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। काही दिवसांपूर्वी भाऊबीजेचा सण साजरा झाला असला तरी समाजातील प्रत्येक बहिणीकडे या आनंदाचा सुगंध पोचावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमामागे महिलांचा सन्मान आणि समाजातील त्यांचा सहभाग वृद्धिंगत करण्याचा उद्देश होता। या साडी वाटप कार्यक्रमात परिसरातील अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या। त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा भाव हा समाजोपयोगी उपक्रमाचे खरे यश ठरला। या प्रसंगी प्रशांत बोटे, मनोज गायकवाड, कविता बनसोडे, सरिता काटे, राजेंद्र नितनवरे, डॉक्टर प्रकाश कांबळे, अरुण अहिरे, संतोष मोहिते, दीपक जाधव, संतोष बागुल आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नरेश कांबळे, सूरज पवार, कल्पेश जाधव, छगन कांबळे, सूर्यकांत कांबळे, अण्णासाहेब भोरे, रितेश भालेराव, मयूर वाघमारे, अनुराज वाघमारे आदींनी अथक परिश्रम घेतले। प्रबोधन सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या उपक्रमाला यश मिळालं। महिलांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे मत प्रशांत बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले। प्रबोधन सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या उपक्रमाला यश मिळालं। कल्याण पूर्व ड प्रभाग कार्यालय येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रशांत बनसोडे यांचा मोलाचा वाटा आहे। तसेच ते उपोषणाला देखील बसले होते व प्रशांत बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला। भेदभाव न करता यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम करत राहील असे प्रशांत बनसोडे यांनी सांगितले। महिलांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचे मत प्रशांत बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले। तसेच पुढील काळातही अशा सामाजिक आणि जनहिताच्या कार्यांद्वारे समाजसेवेची वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला। खूपच छान प्रोग्राम ठेवला आहे। महेश काका साहेब येऊन गेले, त्यांनी सर्व प्रसाद साड्या वाटप त्यांनी केल्या त्यांनी सर्वांना, आणि भरपूर प्रमाणात स्त्रिया इकडे उपलब्ध आहेत आल्यात। त्या दिन साड्या वाटप असून तर ऑनली काय प्रत्येक वेळेला प्रोग्राम महिला येतात, तर सरांचं भरपूर अभिनंदन ते वाटप करतात भाऊबीज निमित्त। इथे आज दिवाळी निमित्त भाऊबीज हा साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि प्रबोधन सेवा संस्थेच्या वतीने आणि प्रशांत बनसोडे ह्याच्या वतीने असे नेहमीच कार्यक्रम होतात, भरपूर कार्यक्रम होतात। जयंती पण मोठ्या उत्साहाने होते आणि अगदी आनंदाने सगळं तो एकदम व्यवस्थित करतो। आणि हा कार्यक्रम आज दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीज म्हणून सगळ्यांना अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात साडी वाटपाचा कार्यक्रम आहे। भाऊबीज निमित्त आमच्या विभागामध्ये दरवर्षीप्रमाणे छोटासा कार्यक्रम होत असतो। यावर्षी थोडंसं आमच्याकडं लेट झालेलं आहे, तरी पण आम्ही एक भाऊबीज निमित्ताने आम्ही सर्व महिलांना, आमच्या विभागातील सर्व महिलांना भाऊबीजेच्या निमित्ताने एक भेट देऊन त्यांना शुभेच्छा देतो। महेश गायकवाडांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी असे आम्ही इथे आमच्या संस्थेमध्ये कार्यक्रम करत असतो। साडी वाटपाचे कार्यक्रम असो, वैद्यकीय तपासणीचे कार्यक्रम असो किंवा विभागातील लोकांच्या समस्यांचा कार्यक्रम असो, त्या नेहमी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो। त्यांचं एकच म्हणणं आहे की लोकांची सेवा करा, लोकांच्या कामी पडा, कार्यकर्ता म्हणून घरात बसण्यापेक्षा त्यांच्या कामाला लागा। त्या निमित्ताने आम्ही हा जो उपक्रम आहे हा भाऊबीजेच्या निमित्ताने आम्ही दिवाळीतच करणार होतो, पण कालांतराने थोडंसं उशीर झाल्यामुळे आम्हाला आज आम्ही हा नियोजित तारीख करून हा आमच्या विभागामध्ये एक मोठ्या प्रमाणात तुम्ही बघताय अशा पद्धतीने आम्ही तो सोहळा साजरा करत आहोत।